सगळेच कष्ट करतात, पण काही जण कष्ट न करताही पुढे जातात. छगन भुजबळांचं सूचक वक्तव्य रोख कोणाकडे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असल्याची चर्चा असलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपल्या सूचक आणि अर्थपूर्ण वक्तव्यांची मालिका सुरू ठेवली आहे. गेल्या 26 वर्षामध्ये राजकारणात काही जण मेहनतीने पुढे आले आहेत. सगळेच कष्ट आणि मेहनत करत असतात, मात्र काही जण कष्ट न करता देखील पुढे जातात. पक्षासाठी एक एक कार्यकर्ता महत्त्वाचा असतो. आपापसात मतभेद होतात तेव्हा आपण घर सोडत नाही, आपण मतं मांडतो, असं भुजबळ यांनी म्हटले. भुजबळ यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणाच्या दिशेने आहे याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली मोठी प्रगती करेल असंही छगन भुजबळ यांनी म्हटले. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक होते, मात्र त्यांनी आपले पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात येण्याची अट घातली. मात्र भाजपकडून या संदर्भात लगेच निर्णय न होऊ शकल्याने छगन भुजबळ यांनी राज्यसभेवर जाणे टाळले होते. त्यामुळे राष्ट्रवादीने राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर बोलताना छगन भुजबळ यांनी पक्षातील इतर नेत्यांच्या मुलाबाळांना जो न्याय आहे तो मला मिळावा अशी इच्छा बोलून दाखवली. त्यानंतर छगन भुजबळ यांनी बुधवारी पुन्हा एकदा सूचक वक्तव्य केली आहेत. नमस्कार ताकदीला होतो, चमत्काराला होतो. तुमच्या पाठी आमदार किती, खासदार किती, नगरसेवक किती यावर सगळे निर्भर असतात, असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. अजित दादा यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष इथे काम करतो. अचानक दादा सोडून गेले आणि मग सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. आता एखादी गोष्ट ठरवत असताना एखाद्या जागेसाठी व्यक्ती निवडत असताना त्याच्या प्रत्येकाची मतं जाणून घेणं हे लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहे आणि ते होतं. त्या गोष्टी बाहेर गेल्यानंतर त्याच्यामध्ये फार मोठा वादविवाद आहे अशातला काही भाग नाही. अनेकांना वाटतं की आम्ही हे केलं पण आम्हाला तुम्ही दिलं नाही, आम्ही ते केलं आम्हाला दिलं, हे चालतं. प्रत्येकानं जे आहे आपलं काम करीत राहिलं पाहिजे. पदं कमी असतात, कार्यकर्ते कष्ट घेणारे खूप खूप असतात, सगळ्यांना काही मिळतच अशातला भाग नाही. पण पक्ष जो आहे प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न मात्र आज ना उद्या ना परवा हा करतच असतो. म्हणून सगळ्यांनी जे आहे एकजुटीनं काम करा, एवढंच त्या प्रसंगी मला सांगायचं. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, नाशिक.